बॅनरच्या मागं वा, सगळे बॅनरच्या मागं. अरे बीटावंडी रस्ता, बीटावंडी रस्ता, रस्ता नाही तर अरे रस्ता नाही तर अरे रस्ता नाही तर अरे बीटावंडी रस्ता, बीटावंडी रस्ता. ए साईडने चला, पुढे पुढे यायचं. अरे कोण म्हणतं देत नाही, भेटल्याशिवाय राहत नाही, भेटल्याशिवाय राहत नाही. बीटावंडी रस्ता, बीटावंडी रस्ता, बीटावंडी रस्ता. रस्ता आमच्या हक्काचा, रोड झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. रिक्षा
खाली बसा आता, खाली खाली बसा, खाली खाली स्पीकर गाडी काय पत्रकारांना फोटो घेता येत नाही बैलगाडी घेतली गाडी सरकार पुढे गाड्याला ते कव्हरेज द्या नाही अभूतपूर्व मोर्चा असं कधी झाला नाही आमच्या हक्काचा रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा झालाच पाहिजे झालाच पाहिजे हॅलो सगळ्यांना गाडीवर वाजवा अगोदर बैलगाडीमध्ये एक एक जण असलं तरी भाग आहे प्रत्येक बैलगाडीमध्ये एक एक जण फक्त उभा राहा शर्ट काढलेले का फक्त शर्ट काढलेले सगळ्या बैलगाडीमध्ये चला फटाफट सगळ्या बैलगाडीमध्ये उठा ते शर्ट काढा बैलगाड्यामध्ये उठा फाळू एक दिवसाला काय करू पडत नाही फाळू काढ शर्ट काढ शर्ट बैलगाडीमध्ये उभा राहिले का आता घोषणा द्या सगळे पुढे त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो। या आंदोलनाला आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली आणि बीड नाळवंडी रस्त्याचा प्रश्न किती गंभीर आहे
हे प्रशासनाला दाखवण्यासाठी आपण सर्वजण इथं आला, त्याबद्दल मी सर्वांचे चिंचोली देवपूर ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो. मित्रांनो, गेल्या 12 ते 15 वर्षापासून बीड नाळवंडी रस्त्याची आता जी अवस्था आहे त्याच्यापेक्षा बिकट अवस्था होती. आपण गेल्या 15 वर्षापासून आंदोलनं करतोय, वेळोवेळी निदर्शनं करतोय, आंदोलनं देतोय. आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सीओ, कलेक्टर ऑफिस, कलेक्टर साहेब सर्वांना भेटून आपण सगळे निवेदन देऊन झालेत. आणि आज परिस्थिती अशी आहे, आपल्या रस्त्याने मोटरसायकलही जात नाही आणि फोर व्हीलरही जात नाही. म्हणून त्याच्या सगळ्या परिस्थिती दाखवण्यासाठी आपण आज बैलगाडीमध्ये आलोय आणि बैलगाडीचा मोर्चा काढलेला. माझी प्रशासनाला आणि पालकमंत्र्यांना एकच विनंती आहे, साहेब आमच्या रस्त्याला एकदा चक्कर मारा. कलेक्टर साहेब तुम्ही चक्कर मारा, जिल्हा परिषदचे सीओ साहेब तुम्ही चक्कर मारा. माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री यांनाही हात जोडून नम्रपणे विनंती करतो की दादा आपल्या स्वतःला शक्य झालं तर आपण या, नसेल तर आपले कोणीतरी प्रतिनिधी पाठवा, एकदा रस्त्याची परिस्थिती बघा आणि हे जे लोक इथं आले त्यांना न्याय देण्याचं काम करा. यानंतर जे कोणी वक्ते बोलतील त्यांना मी प्रत्येकाला एकच विनंती करणार आहे, कोणीही राजकीय बोलू नका, कारण की हा मोर्चा फक्त रस्त्यासाठी आहे. इथं काही कोणाला हिरो व्हायचं नाही, कोणाला नेता व्हायचं नाही, फक्त रस्ता पाहिजे. कोणत्याही नेत्याच्या विरोधामध्ये बोलू नका आणि कोणत्या नेत्याच्या समर्थनार्थ बोलू नका. फक्त रस्त्याचा विषय, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रत्येकानं मागणी करावी एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण या ठिकाणी कशामुळे जमलेलो आहोत. या मोर्चाची सुरुवातीला चिंचोली देवतेच्या युवकांनी हातामध्ये घेतली आणि मोहीम एवढी यशस्वी होईल असं आम्हाला सुरुवातीला सुद्धा वाटलं नव्हतं. पण नाळवंडी पंचकृषीतल्या सर्वच गावांनी या रस्त्याला भरपूर असा पाठिंबा दिला, कारण की हा रस्ता एवढा खराब आहे. आमचं दुर्दैव आहे की आम्ही बीड शहरापासून अवघ्या 7 किलोमीटरवर आहेत, पण आम्हाला बीड शहरात येण्यासाठी अर्धा तास लागतो. मायबाप सरकार, हे दुःख तुम्हाला आमचं दिसत नाहीये. कलेक्टर साहेबांना वेळोवेळी निवेदन दिले, सर्व प्रतिनिधींना पण निवेदन दिले. आज हे रस्त्याचे आंदोलन 3 टप्प्यामध्ये आहे. महिलांचा थाळीनाथ याच्यासाठी आहे की या प्रशासनानं जे काम व्हायला पाहिजे. नंतर अर्धनग्न आंदोलन आहे, या अर्धनग्न आंदोलन याच्यासाठी आहे, या प्रशासनाचे डोळे उघडले पाहिजे की अर्धनग्न लोक कशासाठी आले बुवा. आणि बैलगाडी मोर्चा याच्यासाठी आहे की आमच्याकडे बीडला यायला आता साधनच शिल्लक नाही, कारण की आमची टू व्हीलरही त्या रस्त्याने चालत नाही आणि मोठी गाडीही चालत नाही. गेल्या 12 वर्षापासून या रस्त्याला एसटी महामंडळाची गाडी पण येत नाही. आमचे रोज शाळेत येणाऱ्या लेकरांना हेलसांड व्हावं लागते. आमचे जे म्हातारे लोक आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना जर बीड शहराच्या ठिकाणी यायचं असेल तर तासन तास ताटकत गावात बसायला लागतंय, एका दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायला लागतंय. रस्ता एवढा खराब आहे की एखादा टू व्हीलरवाला सुद्धा त्यांना लिफ्ट या ठिकाणी देत नाही. तर आमची या गावकऱ्याच्या वतीने प्रशासनाला मागणी आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांना या मोर्चेकऱ्यांच्या वतीने मी अशी विनंती करतो की तात्काळ तुम्ही आमचा रस्ता मार्गी लावून द्या. त्यानंतर रस्ता आमचा मार्गी लागला तर यानंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही नक्कीच हे युवक उभारतो, एवढंच मी सांगतो. नाळवंडी सर्कल मधील सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचा नाही मित्रांनो, आवाज असा गुंजला पाहिजे. या गाढ झोपलेल्या सरकारला आणि या प्रशासनाला जाग आली पाहिजे की इथं बैलगाडी घेऊन नाळवंडी सर्कलचे लोक आलेले आहेत आणि हे झोपेतून जागे झालेले लोक आहेत असा आवाज आला पाहिजे. नाळवंडी सर्कल मधील गावकऱ्यांच्या एकजुटीचा खरं तर या ठिकाणी हा मोर्चा नसून या सरकारच्या झोपेतून उठवण्यासाठी आलेला हा शेतकऱ्याचा महापूर आहे. हा बैलगाडी घेऊन आलेला शेतकरी आहे. अरे या शेतकऱ्यांचा फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये पालक